नमस्कार. नमस्कार, बोला की. काय सध्या थंडी हा? थंडी काय म्हणते? थंडी आहे, जास्त आहे थंडी. कमी जास्त कमी जास्त कमी जास्त. सध्या फलटणचं वातावरण कसं आहे? गरम आहे का थंड आहे? वातावरण कसलं गरम आहे एकदम. हे इलेक्शनचं ना, तर काय बोलायचं. काय जनतेच्या मनात काय? तसं काय सांगता येत नाही आता. तरी पण काहीच सांगू शकत नाही. नाही ना, काहीच बोलतो. किती वर्ष गाडी चालवत आहे? माझं 1975 सालापासून धंदा आहे रिक्षा. काय समस्या काय वाटतात व्यवसाय करताना? आता सध्या तर काय वातावरण असं आहे, काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला समस्या काय वाटतात फलटणकर म्हणून? हा? फलटणकर म्हणून समस्या काय आहेत? काय काय सुधारणाच काय झालेली नाहीये. तुम्ही बघितले गावातले रस्ते काय पाण्याचे काय चाललंय, असंच चाललंय ना. आता हे इलेक्शन आल्यामुळे आता काय पुढचं काय होते भविष्यात काही सांगताच येत नाही. अनिकेत राजे का शमशेर सिंग? काहीच सांगता येत नाही बघा. परिवर्तन का जैसे थे? हा? परिवर्तन का जैसे थे? काय सांगता येत नाही. समस्या आहेत. समस्या आहेत. समस्या सोडवणारा माणूस पाहिजे ना. अवघड आहे ना. पण ते म्हणतात आम्ही करू, ते म्हणतात आम्ही करू. फलटणचं असंच झालंय, आतापर्यंत असंच झालेलं आहे. काही सांगू शकत नाही. चित्र काटे की टक्कर वाटतंय. कोण येईल सांगता येत नाही. दोन्हीकडचं पारडं जड आहे. फक्त फलटणचा विकास होणं हे महत्वाचं आहे. कुठलीही सत्ता यावी पण फलटणचा विकास झाला पाहिजे. कोणता विकास अपेक्षित आहे तुम्हाला? व्यापार म्हणजे जे मरगळ आलेली फलटण बाजारपेठेला ती कमी झाली पाहिजे. लोक काही खरेदी करायचं म्हटलं की जे बारामतीकडे पळतात तो प्रकार कमी झाला पाहिजे. फलटणचं जे रस्त्यांची अवस्था आहे आज दुरावस्था, बाकी बाजारपेठेत जे लोकांचे म्हणजे हाल चाललेले आहेत व्यापाऱ्यांचे वगैरे, ते कमी झाले पाहिजे. तेवढीच विकासाची अपेक्षा आहे. महत्वाचं स्वच्छतेचा अभाव आहे. इथं ज्या म्हणजे फलटणमध्ये पूर्वापार चालत आलेल्या साधारण स्वच्छतेचं म्हटलं जसं मुताऱ्या वगैरे, तर त्या आहे ह्या बंद केलेल्या आहेत, पण परत नवीन बांधलेलं नाही. किंवा आता इथं आज एवढी मोठी मंडई बसती, इथं पूर्वी शाळेपाशी 5-6 मुताऱ्या होत्या, त्या पाडून एकच केली आहे. त्यामुळे लोक बाहेर सगळं म्हणजे हे करतात. प्रचंड घाण होती. इथनं जे म्हणजे काय म्हणतात उपजिल्हा रुग्णालयाची शाखा आहे तिथं जाताना महिलांना वगैरे ते त्रास होतो, तो कमी झाला पाहिजे. काय परिवर्तन का जैसे थे? नाही सांगतायत. ते फार म्हणजे काटेकी टक्कर आहे. दोन्ही गटांनी जोर भरपूर लावलेला आहे. त्यामुळे इलेक्शन ते फुलेबाळाचे इलेक्शन होणार आहे. पण पारड हे अनिकेत राजेंचं जड आहे आताच्या वेळेला. कारण शेवटी कसं आहे की युवकांना त्यांना दमदार असा नेता पाहिजे युवकांना, आणि युवकांच्या हिताचं बघणारा नेता पाहिजे. आता बघूया की काय फलटणची जनता कुणाकडे कधी कौल कशा पद्धतीने देईल. शहरामध्ये अजून कोणता विकास हवा असतो तुम्हाला वाटतंय? शहरातल्या विकासाचा विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी शहरांमध्ये नाहीयेत. मी रस्त्याचं हे करचाल किंवा जे सांडपाण्याचे गोष्टी आहेत त्या बी व्यवस्थित झालेल्या नाहीयेत. गरमागरम आहे. काय वाटतंय? आणि राजे डायरेक्ट कामाची पावती येते. कोणती विकास कामं शहरामध्ये व्हावीच असं मला वाटतंय. शहरामध्ये विकास कामं चालूच आहेत, त्याच्याबद्दल काय दुमतच नाही. 30 वर्षात कामं झालेली आहेत. 4 वर्षात त्याचं करोनामुळे त्याचा विचित्रपणा सगळा झाला. हे जनतेला मान्य आहे आणि आम्हाला मान्य आहे, आणि ते माणसांनी समजून घेतलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात काय बोलण्यासारखं राहिलेलंच नाही. तरी पण शहरामध्ये अजून कोणता विकास व्हावा असं वाटतं? होतच राहणार ना. विकास चालूच आहे. ज्या पद्धतीने नळादेवकरचा प्रकल्प झाले, डोंबलकडचे प्रकल्प झाले, कमीच आली, आता परत दुसरी महिंद्राची बसती, महिंद्रा लॉजिक बसते, नोकऱ्याही उपलब्ध झाल्या, पाणीही भरपूर मिळाले, पाणी पुरवठ्याचंही काम चांगलं झालेलं आहे. त्यामुळं दुसऱ्यापेक्षा कसली काय झालं तरी राजे कंपनी हे कामातच न पावती देणार. समस्या काय वाटतं का शहरामध्ये? समस्या नाहीत काय, आम्हाला तर काय वाटत नाही. शहरवासियांना समस्या सध्या तरी काही जाणवत नाहीये. सध्या तर शांत वातावरण दिसतंय तारीख पुढे गेल्यामुळे.
काय फलटणकरांच्या मनात वातावरण तापलं नाही अजून वाटत तापेल फलटणकरांच्या मनात नक्की काय आहे? काय नक्की फलटणकरांना काय आता सांगता येत नाही तसं पण सध्या अटीतटीची लढत आहे. अटीतटीची लढत आहे. परिवर्तन का जैसे थे? परिवर्तन असं वाटतंय वातावरण पण आता बघू आता पुढे काय समस्या आहे त्या कसं आहे एखादी व्यक्ती आपल्या न्याला सामान घ्यायला आले ते काय होते ट्रॅफिक जास्त होते बाकी नाही हे पार्किंगची समस्या तुम्हाला जाणवते? बाकी फक्त पाहिजे बाकी काय नाही अजून कोणत्या समस्या वाटतायत तुम्हाला? समस्या काय नाही तसं काय मग पोलिसांचं काय आहे पोलिसांचं कसं आहे पोलिसांचं लक्ष असं हा लागतं लक्ष असतं बाकी काय नाही. काय म्हणता? एखादा बायलेला धक्का बिका लागला दुसरं नाही काय व्यवस्थित आलं गेलं पाहिजे धक्का विचार मात्र चांगला झाला पाहिजे. तुम्ही दिवसभर बाजारपेठेमध्ये असता, तुम्हाला अजून कोणत्या सुविधा नगरपालिकेने द्याव्यात तुम्हाला असं वाटतं? सुविधा म्हणजे इथं बाथरूमची सोय नाही, जेंट्सला सोय नाही, काय पाण्याची सोय नाही, तर जरा सुविधा थोडीशी पाहिजे ना. सगळं आता गरम वातावरण झालंय राजघाटाचं. काय वाटतं? हे लागणार रामराजेंचा मुलगा 100% लागणार राजघाटाचं. काय अपेक्षा काय आहेत राजघाटाकडून? काय काय हो? राजघाटाने चांगली कामं केली फलटण मध्ये. अत्याचार कोणावर नाही काय नाही, संस्था सगळ्या त्यांच्या आहेत, काम भरपूर करतात ते, म्हणजे अडचण तशी काय नाही. व्यवसाय करताना तुम्हाला शहरामध्ये कोणत्या समस्या जाणवत आहेत? काय नाही, व्यवसाय मला आहे भरपूर जसा पाहिजे असं. समस्या कोणत्या जाणवत आहेत का? नाही नाही काय जाणवत नाही तसं. एकदम सगळं ओके आहे? ओके शहर ओके आहे? शहर ओके, काय अडचण नाही, दहशत नाही काय नाही. फलटण शहरात दहशतीचं वातावरण फक्त चाललेलं आहे. बाकी कशा प्रकार दहशत तुम्हाला वाटते? काय नाही, आम्हाला नाही पाहिजे दहशत नाही. आम्हाला हे राजगटाची दहशत नाही, त्याच्यामुळे राजगटच आम्हाला पाहिजे. आणि जसं तुम्ही आता म्हणलं की फलटण शहरामध्ये दहशत चालली, दहशत आहे ते कळतेच घेतात, जनतेला कळतंय. तुम्हाला कोणत्या प्रकारची वाटते दहशत? नाही हे दहशत म्हणजे अशीच दहशत आहे, काय बाकीच नाही. काय बाकीचं तर जास्त काय बोलायला नाही. राजगटाची सत्ता येणार 100% याच्यात वाद नाही. या ठिकाणी सांगतायत की राजगटाची सत्ता येणार आहे. काय वाटतं तुम्हाला एक फलटण शहर नागरिक? खरे सत्ता यायलाच पाहिजे आणि येणारच. कारण कसं आहे माहितीये का, 30 वर्षात कामं केलीच नाहीत म्हणतात. असे जाऊन द्या, दावा की सत्ता हाताला धरून चला, आम्ही तर जाऊन देतो ना तुम्हाला, विशेष नाही ना. कोणती कोणती कामे केली? जरी तुम्ही जर असं जर वरडत असाल आणि काय बी अपशब्द वापरत असाल तर त्याचा उपयोग नाही. शहरामध्ये कोणती आणि- कोणती कामं झाली हा शहरामध्ये? पुलाचं बांधकाम नदीत जाऊन बघा. श्रीमंत रामेश्वर महागणपतीच्या शेजारी स्वतःच्या पैशांनी पूल बांधून दिला, स्वतःच्या पैशांनी जागा करून दिली. नंतर नगरपालिकेचं रामराजे करून सबमिट केलं. अजून काय करायला पाहिजे? बलकवडी धरणाचं पाणी आणलं. हा पाणी फलटण रायबाग दुष्काळ होता कित्येक वर्ष, तर आज ऊस आहे. करोडो रुपये मालमत्ता झालेली आहे त्यांची. अजून काय पाहिजे त्यांना? विचार करण्याची गोष्ट आहे. काही ठिकाणी काय जी पाणी नाही गोष्टी आणलं. राहिले त्या ते राहिले मान्य काय त्यांच्या हातनं राहिलेले ते होतील की आज न उद्या. सगळे शहरवासी सांगतायत की ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ती नक्कीच भविष्यामध्ये होतील आणि राजगटाची सत्ता येईल असं यांचं ठाम मत आहे. 100%